तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नाही का? दिवसभर लाईट लावून ठेवावी लागते आणि तरी घरात डल थकलेलं वातावरण वाटतं. वास्तुशास्त्रानुसार घरात नॅचरल लाईट न येणे हा एक मोठा अशुभ संकेत असू शकतो. पैसा थांबणे, मन उदास राहणे आणि निगेटिव्ह एनर्जी वाढणे यामागचं कारण तुमचं घर अंधारात असणं असू शकतं. आज आपण जाणून घेणार आहोत नॅचरल लाईट न येणे शुभ आहे की अशुभ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतायत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर आपण पाहतो वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन सुधारण्यासाठी उपाय. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा विषय तुमच्या घराच्या एनर्जीशी डायरेक्टली संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रकाशाचं महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार सूर्यप्रकाश म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीचा सर्वात मोठा सोर्स आहे. सूर्यप्रकाश घर शुद्ध करतो, नकारात्मक ऊर्जा दूर करतो, मन प्रसन्न ठेवतो. त्यामुळे घरात प्रकाश येणं खूप महत्त्वाचं आहे. नॅचरल लाईट न येणे अशुभ का मानलं जातं. नकारात्मक ऊर्जा साठते. अंधारात स्ट्रेंजंट एनर्जी, मनावर परिणाम, उदास, स्ट्रेस, डिप्रेशन वाढतं. आर्थिक अडथळे, प्रकाश नाही प्रगती थांबते. आरोग्यावर परिणाम, व्हिटॅमिन डी कमी, थकवा वाढतो. विज्ञान काय सांगतं? सायन्सनुसार सनलाईट मूड इम्प्रूव्ह करतो, बॅक्टेरिया कमी करतो, स्लीप सायकल सुधारतो. म्हणजे वास्तू प्लस सायन्स दोन्ही सनलाईट महत्त्वाचे सांगतात. घरात प्रकाश न येण्याचे कारण: बंद खिडक्या, जाड पडदे, चुकीची दिशा, क्लटर, सामान साठवणे हे सर्व प्रकाश रोखतात. संकेत: जर घरात नेहमी अंधार वाटतो, मन उदास राहतं, कामात अडथळे येतात, तर हा वास्तुदोष असू शकतो. पॉवरफुल वास्तू उपाय. आता महत्त्वाचा भाग: उपाय. सकाळी खिडक्या उघडा, हलके पडदे वापरा, घर स्वच्छ ठेवा, आरसे वापरा, लाईट रिफ्लेक्ट होतो, पिवळा पांढरा लाईट वापरा. हे उपाय केल्याने घरात पॉझिटिव्ह वाढते. पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्याचे उपाय: सूर्यप्रकाशात वेळ घाला, झाडे ठेवा, लाईट कलर वापरा, घरात ब्राईट लाईफ ब्राईट. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा प्रकाश आणि सकारात्मकता. आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.